स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण झाली, परंतु देशातील दलित, आदिवासी, बहुजन, अल्पसंख्यावर आजही अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. दिवसाढळ्या दलितांचे मुर्दे पाडले जात आहेत. आजची परिस्थिती पाहता मला वडिलांची आठवण होते की 1978 साली ज्यावेळेस पॅन्थरच्या काळामध्ये पॅन्थरची स्थापना झाली होती, तर या महाराष्ट्रामध्ये नवीन तरुण पेटून उठला होता आणि डोक्याला कफन बांधून फिरत होता. संपूर्ण महाराष्ट्रभर तो एका टरकाळी फोडायचा आणि बोलायचा, जय भीम के नारे पे खून बहा तो बने तो. त्या काळातला पॅन्थर पेटून उठला होता. जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय अत्याचार झाला, तो पॅन्थर जाऊन ते गावाचे गाव सोडत होता. त्या अन्याय अत्याचार करणाऱ्याला सोडून पळ करत होता. आजची परिस्थिती तीच निर्माण झालेली आहे. आज दिवसाढवळ्या आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होतो, परंतु कुठलाही सामाजिक कार्यकर्ता आज यायला तयार नाही. परवाचं उदाहरण घ्या. बोदेगाव एका मराठ्याने एका मागासवर्गीयाचा गळा कापून त्याची डेड बॉडी फेकून देण्यात आली. त्याची कोणी आज दखल घेतली नाही आणि औरंगाबाद शहरामध्ये गल्लोगल्लीमध्ये भाई निर्माण झालेले आहेत. 1-1 किलो सोनं त्यांच्या अंगावर आहेत. ते फक्त गल्लीपुरते भाई राहिलेत का? त्या काळातला पॅन्थर आजच्या भाईमध्ये काय फरक आहे बघून घ्या. मित्रांनो, कालचं उदाहरण देतो तुम्हाला. परभणी येथील परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता ज्यावेळेस तो रस्त्यावर उतरला आणि आंदोलन करू लागला, तर कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली तिथल्या पीआयनी त्याला आतमध्ये टाकले. अमानुषपणे त्याच्यावर अत्याचार केला, बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा जीव गेला. आंबेडकरी चिरडण्याचे काम इथलं पेशव्यांचं सरकार करत आहे. का आपल्याला काय वाटतंय? पुन्हा पॅन्थर नावाने उभा करण्याची आज गरज आहे. मित्रांनो, शैलेंद्र मिसाळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय क्रांती दलाच्या शाखा प्रस्थापित करण्यासाठी पूर्ण फिरणार आहे. पायाला भिंगरी लावून मी महाराष्ट्रामध्ये तशी भारतीय दलित पॅन्थर होती तशी भारतीय क्रांती दल स्थापन करणार आहे. गावोगाव जाऊन खेड्यापाड्यामध्ये वाडा वस्त्यावर शाखा निर्माण करणार आहे. स्वतःला उद्ध्वस्त करून घेण्याची माझी तयारी आहे, परंतु फुले शाहू आंबेडकरांची सवय मागे राहता कामा नये. मी आज भारतीय क्रांती दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की भारतीय क्रांती दलाच्या लढ्याला गतिमान करण्यासाठी संपूर्ण ताकदीने माझ्यासोबत उभा. हळूहळू फुले शाहू आंबेडकरांची चळवळ संपवण्याचे काम हे पेशवाईवाले करत आहेत. जर हे पेशवाई मातीत घालायची असेल तर मनोवादाला मातीत घालल्याशिवाय भारतीय क्रांती स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाही मी आज तुम्हाला इथून देतो. मित्र, त्या काळातला पॅन्थर असा होता, काही पॅन्थर त्या काळातले माझ्या घरी यायचे आणि वडिलांशी वार्तालाप करायचे. तेव्हापासून मला बाळ पडू आहे मित्र.